नेवासा कुणाचा तर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांचा। गेली कित्येक वर्ष या तालुक्यावर गडाख घुले या घराण्यांनीच राज्य केले। स्वर्गीय वकीलराव लंघे, स्वर्गीय तुकाराम पाटील गडाख या नेत्यांनीही तालुक्याच्या जडणघडणीत योगदान दिले। पण प्रत्येक निवडणुकीत नेता बदलणारा तालुका म्हणून नेवाशाची ओळख झाली। या तालुक्याने कोणत्याच नेत्याला सलग दोनदा आमदार केले नाही। तोच कित्ता यंदाच्या पंचवार्षिकलाही गिरवला जातोय। अशाच घडामोडी घडताना दिसतायत। 2024च्या विधानसभेला या तालुक्याने पहिल्यांदाच शिवसेनेच्या हाती सत्ता दिली। विठ्ठलराव लंघे निवडून आले, परंतु आता नगरपंचायत निवडणुकीत विद्यमान आमदार फक्त नगराध्यक्ष निवडून आणू शकले। पालिकेची सत्ता 17 पैकी 10 उमेदवार निवडून आणलेल्या गडाखांच्याच हाती गेली। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही गडाखांची जादू चालेल अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर पुन्हा पुढच्या पंचवार्षिकला हा तालुका बदल करेल अशी ही गणिते मांडली जात आहेत। नेमकं काय चाललंय नेवाशाच्या राजकारणात, हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। नेवासा तालुका हा सहकाराचा तालुका समजला जातो। तालुक्यात 2 सहकारी व 1 खासगी साखर कारखाना आहे। घुलेंसोबतच्या नव्या नातेसंबंधामुळे गडाखांची ताकदही आहे। परंतु तरीही 2024च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री राहिलेल्या शंकरराव गडाखांना पराभव पाहावा लागला। यापूर्वी 2 निवडणुकात पराभव पाहिलेले विठ्ठलराव लंघे हे भाजपातून ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात दाखल होऊन आमदार झाले। ही लढत तिरंगी झाली। भाजपकडून माजी आमदार राहिलेले बाळासाहेब मुरकुटे हेही प्रहार पक्षाकडून त्यावेळी रिंगणात होते। परंतु माजी मंत्री शंकरराव गडाख व माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंना धोबी पछाड देत विठ्ठलराव लंघे यांनी बाजी मारली। लाडकी बहीण योजना, हिंदुत्वाचा मुद्दा, ओबीसी फॅक्टर, गडाख व त्यांच्या यंत्रणेबाबतची नाराजी हे सगळं लंघे यांच्या पथ्यावर पडलं। मुरकुटे चर्चेतही नव्हते आणि चर्चेतही नाहीत हे या निवडणुकीच्या निकालातून दिसलं। त्यांना 3ऱ्या क्रमांकाची फक्त 35,331 मते मिळाली। निवडून आलेल्या विठ्ठलराव लंघे यांना 95,444 तर पराभूत झालेल्या शंकरराव गडाख यांना 91,423 मते होती। गडाखांचा फक्त 4,021 मतांनी पराभव झाला होता। परंतु लंघे आणि मुरकुटे यांची मते पाहिली तर गडाखांना तालुक्यातील 1,30,775 मतांनी नाकारलं होतं, हेही विशेष होतं। गडाखांनी या पराभवानंतर स्वतः काही बदल केले। ठाकरे गटालाही सोडचिठ्ठी दिली। अर्थात हे त्यांनी औपचारिक घोषित केलं नसलं तरी नुकत्याच झालेल्या नेवासा नगरपंचायत निवडणुकीत मात्र त्यांनी पूर्वीच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या झेंड्याखाली निवडणूक लढवली। मशालीऐवजी बॅट हे चिन्ह घेऊन ते मैदानात उतरले होते। या निवडणुकीत त्यांना यश मिळालं। त्यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे 9 व युती केलेल्या आम आदमी पक्षाचा 1 उमेदवार निवडून आला। नगराध्यक्ष पदाचा त्यांचा उमेदवार पराभूत झाला असला तरी 17 पैकी 10 जागांवर त्यांनी बाजी मारली। नेवासा नगरपंचायतीत गेल्या वेळी ही अशी स्थिती होती। गेल्या पंचवार्षिकला भाजपचे तत्कालीन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या पक्षाच्या संगीता बर्डे या नगराध्यक्ष झाल्या होत्या। त्यावेळी गडाख गटाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले होते। यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या गटाचे डॉक्टर किरणसिंह घुले नगराध्यक्ष झाले। परंतु पालिकेवर सत्ता मात्र गडाखांच्या गटाची राहिली। गडाखांनी विधानसभा निवडणुकीचा बदला नगरपंचायत निवडणुकीत घेतला अशा चर्चा झाल्या। आता येत्या काही महिन्यात नेवासा पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे। त्यासाठी माजी मंत्री शंकरराव गडाख पुन्हा नवीन रणनीती तयार करताना दिसत आहेत। सोबतीला पत्नी माजी सभापती सुनीता गडाख, बंधू माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख हे आहेत। हे तिघेही तालुक्यातील विविध कार्यक्रमांमध्ये सध्या दिसू लागले आहेत। तालुक्याच्या उत्तरेत स्वतः शंकरराव गडाख व सुनीता गडाख तर दक्षिणेत सुनील गडाख प्रचार करताना दिसत आहेत। खरवंडी, सोनई, चांदा, वडाळा या गटात सध्या सुनील गडाखांनी बैठका सुरू केल्या आहेत। फायर ब्रँड नेते प्रशांत गडाख आजारी असल्याने बंधू शंकरराव गडाखांच्या प्रचाराची सगळी यंत्रणा सुनील गडाख हाताळताना दिसत आहेत। सत्ताधारी महायुती ही या निवडणुकांच्या तयारीला लागली आहे। भाजपने नुकतेच तालुक्यातील इच्छुकांचे सर्वे सुरू केले आहेत। लोहगाव, घोडेगाव, सोनई येथे भाजपने बैठका घेतल्याचेही सांगितले जाते। शिवसेना शिंदे गटही सक्रिय झाला आहे। कोणत्याही परिस्थितीत पंचायत समिती ताब्यात घ्यायचीच अशी तयारी महायुतीने सुरू केली आहे। परंतु शिवसेना व भाजपमध्ये एकी राहिली का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नेवासा तालुक्यात भाजपमध्ये पूर्वीपासून गटबाजी राहिली आहे। मुरकुटे आमदार असल्यापासून त्यांचे देसरडा व शेटे गटासोबत जमत नव्हते। आता मुरकुटे जरी राष्ट्रवादीचे अजित पवार गटात गेले असले तरी भाजपमधील गटबाजी कमी झाली नसल्याच्या चर्चा आहेत। त्यातच आमदार लंघे गटाने तिकीट वाटपात नाकारल्यास भाजपमधून बंडखोरी होण्याच्या शक्यताही व्यक्त केल्या जात आहेत। गडाख विरोधी मते लंघे व मुरकुटे यांच्यात विभागली जाऊन त्यावेळी गडाखांना त्याचा फायदा होईल असेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे। मित्रांनो, नेवासा पंचायत समिती कुणाच्या ताब्यात येईल असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.